आज मी ही मुगाची डाळ करायची ठरवलेली आहे. तर ही वाटीभर डाळ आहे आणि ही घरचीच आहे, त्याच्यामुळे तिच्यामध्ये ही साल पण दिसते आणि ही स्वच्छ धुवून काढायची आहे. तर विशेष ही डाळ म्हणजे मी घरी बनवलेली आहे जात्यावर. तुम्ही बनवली असेल तर तरी सांगा मला, तुम्ही कधी बनवलेली आहेत का जात्यावर डाळ, आणि कोणी कोणी बनवलेली असेल ती पण नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मग आपण याची सगळं तयारी करू आणि डाळ धुवून घेऊ. मी काय काय साहित्य घेणार आहे ते पण तुम्हाला सांगते आणि तयार करते सर्व साहित्य. ही बघा, मी डाळ ही 10 मिनिटच भिजत टाकली होती. तर किती छान डाळ निघाली आणि तिची जे राहिलेली हिरवं जे टलकर म्हणतो आपण, तर ते बघा असे निघून जाता. आता ही स्वच्छ धुवून काढायची आहे. 2-3 पाण्याने धुतली की मस्त निघून जाईल ही. बघा किती छान निघून गेली ती डाळ भिजल्यामुळं सर्व त्याच्यातले मध्ये. हे बघा असं स्वच्छ एकदम पांढरी मस्त शुभ्र झालेली आहे. तर ही आता आपण फोडणी देणार आहोत. तर मी कुकरमध्ये न करताना कढईमध्येच करणार आहे आणि फक्त तिच्यात गरम पाणी टाकायचं. खूप छान शिजली जाते आणि लवकर शिजते. मी फोडणीसाठी हे साहित्य वापरणार आहे: कढीपत्ता, लसूण, अद्रक, कांदा आणि शेंगदाणे, कोथिंबीर, टमाटे. तुम्ही काही भाज्या ॲड करत असेल तर ठीक आहे, पण मी एवढ्याच भाज्या ॲड करणार आहे आणि तडका नंतर, भाजी झाल्यानंतर तडका देणार आहे. हे बघा, आलं किसून घेतलं आहे, लसूण पण किसून घेतला, कांदा आणि सर्व रेडी झाली. आता आपण फोडणी करू. फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि तेल छानपैकी गरम झालेलं आहे. तर बघा, ही मोहरी मस्त तडतडली आहे. आता जिरं टाकायचं. मी कधी चमच्याने टाकते, कधी हाताने टाकते, पण मग माझा अंदाज हाताने पण बरोबरच येतो, कमी जास्त होत नाही. तर लसूण अद्रक टाकलेला आहे. आता हे किसलेला लसूण आणि कढीपत्ता हे छान तडकलं की मग कांदा टाकायचा मध्ये. हे बघा, कांदा टाकला. अरे हो, कांदा तर टाकला पण शेंगदाणे टाकायचेच राहून गेले. शेंगदाणे पण छान मस्त तेलात कडक झाले, छान खायला छान लागतात, म्हणून शेंगदाणे पण मस्त तेलात लालसर होईपर्यंत कांदा थोडं परतून घ्यायचं आणि मग डाळ टाकायची. हे बघा, हे तमालपत्र पण टाकायचं याच्यामध्ये, म्हणजे छान तेलामध्ये परतले की सगळ्यांचा स्वाद मस्त तेलात उतरतो आणि भाजी पण खायला छान लागते. बघा, कांदे आणि शेंगदाणे पण खूप छान परतलेले आहे. आता यामध्ये आपण डाळ टाकू. पाणी निघून गेला की डाळीतलं म्हणजे ती जास्त तडतड करत नाही तेलामध्ये आणि छान परतले जाते. म्हणून कधी पण डाळ भाजी जे काय असेल त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं काम म्हणजे आपल्याला किचन परत जास्त साफ करावं लागतं. म्हणून कधी हे जे पाणी असतं ना ते भाजीतून निथळून घ्यायचं, म्हणजे तेलातून ते उडत पण नाही आणि आपल्याला नंतर किचन साफ करायला पण जास्त त्रास होत नाही. ती एखाद मिनिटभर मस्त छान परतून घ्यायची. भिजवलेली आहे आणि त्यामुळे पटकन शिजते. मुगाची डाळ भारी लागते खायला, भात किंवा पोळी. तुम्ही तुरीच्या डाळीचं वरण जर खाऊन कधी कंटाळा आला असेल तर भातासोबत ही डाळ पण खाऊन बघा, खूप छान लागते. तर बघा, डाळीचा कलर चेंज झाला आहे. तर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करू. तर हे बघा, मी हे मसाले घेतले आहे: हिंग, धना पावडर, हळद, लाल मिरची आणि कांदा लसूण मसाला आणि हा
घरी बनवलेला मसाला. तर मी हे मसाला आणि लाल तिखट हे दोन्ही पदार्थ घरी बनवत असते. 1 वर्षासाठी लागतात आपल्याला आणि छान बनवून ठेवले तर कधी पण आपल्याला यूज करायला सोपं. आणि शक्यतो रेडीमेड जी भेटते पावडर ती मी वापरत नाही. उन्हाळा लागला म्हणजे आपले हेच पदार्थ करायला सुरुवात असते उन्हाळ्याची. ते बघा मस्त छान परतले आहे. गॅस थोडा कमी करते आणि मी इकडं एका गॅसवर गरम पाणी ठेवलं होतं. तर हे गरम पाणी टाकलं की मस्त बघा वाफ कशी चालली छान. म्हणजे तडका बसला आपल्या भाजीला. आहे ना छान वाफ. आणि किती छान कलर आलेला आहे भाजीला. आता ही उकळली मस्त गरम पाण्यामध्ये. तर ही छान आता हे बघा आत्ताच उकळी यायला लागली भाजीला. तर ही जास्तीत जास्त 10-15 मिनटामध्ये डाळ एकदम छान होणार. तर आपण आता ही डाळ शिजेपर्यंत हिची मस्तपैकी वाट बघूया. तोपर्यंत आपण हिच्यावर झाकण ठेवून देणार आहे म्हणजे ही मस्त शिजेल. बघा आपल्याला 20 मिनटं लागलेली आहेत मोजून ही डाळ शिजायला. तर किती छान मस्त शिजलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तडका तयार करणार आहोत. हे बघा पॅन ठेवला इथं मी छोटासा. आता फोडणी तयार करणार आहे. डाळ रेडी. या गरमागरम जेवायला. कशी झाली डाळ? खूप छान मस्त. या मग जेवायला.